मी सीता पिचड. तर आज आज तुम्हाला एक रानातली रानफुल दाखवणार आहे. तर ही आहे कळावी. याला अग्निशिखा पण म्हणते ती. कारण अग्निशिखा का म्हणतात ती? कारण की हे दिव्यासारखं दिसतं, बघू शकता. आगीसारखं दिसतं. कारण खाली पिवळं राहतं, वरती लाल राहतं. समईच्या ज्योतीसारखं दिसतंय, बघू शकता. आणि याचे भरपूर सारे फायदे ती, म्हणजे औषधी गुणधर्म ती, ते पण तुम्हाला सांगते. तर आता मी पहिले हे फुलं खुडून घेते आणि डोक्याला लावते. कारण डोक्याला लावल्याशिवाय मला कारण रानफुलं कोणतंही असं दिसलं ना, डोक्याला लावल्याशिवाय असं राहतच नाही. कारण भारीच वाटतं ते. तर ही वनस्पती आहे ना, वेदनाशामक आहे. तर बरेच सारे औषधांमध्ये ना याचा वापर केला जातो. आणि मुळात ना ह्या शक्यतो आता भेटतच नाही, कारण ना ह्या नष्ट होत चालले ती. आता लोक कसं रान जाळायला लागले ते, त्याचं बी पडल्यावरती ते जळून जातं. त्याच्यामुळे ना बऱ्याच साऱ्या नष्ट झालेल्या ते भाज्या, म्हणजे भाज्या, हे वनस्पती. तर बऱ्याच साऱ्या अशा नष्ट होत चाललेल्या ती काहीच ठिकाणी भेटते ती. तर आम्ही आज भरपूर लांब आलेलो होतो ना. तर ही कळावे ना आदिवासी रान औषधी. तर याचे ना खूप सारे फायदे ती, म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये ना गर्भवती स्त्रियांच्या म्हणजे डिलेवरीच्या प्रसूतीच्या वेळेस नाही का, तर याचाला म्हणजे याचाला वेल राहतो ना, खाली मुळी राहते, ती मुळीचा लेप लेप करून पोटाला लावायचे. त्याच्याने कळा यायच्या बायांना आणि नॉर्मल डिलेवरी व्हायच्या. तर तुम्हाला याच्याबद्दल म्हणजे कळावीच्या फुलाबद्दल ना अजून काही माहिती असेल तर मला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि फॉलो नक्की करा. भेटूया अजून एका असेच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.